लक्ष्मी नगरी पाथरी रोड येथे AR स्टड फॉर्मच्या वतीने आयोजित घोड्यांच्या रेवाल चाल स्पर्धेस मोठा प्रतिसाद। AR स्टड फॉर्मच्या वतीने आज रविवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता परभणी शहरातील लक्ष्मी नगरी येथे देश पातळीवरील घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेसाठी AR स्टड फॉर्मच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य मैदान तयार करण्यात आले होते। या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस 81,000 रोख व 500 ग्रॅम चांदी मेडल, द्वितीय बक्षीस 61,000 व 300 ग्रॅम चांदी मेडल, तृतीय बक्षीस 41,000 रोख व 200 ग्रॅम चांदी मेडल आणि प्रोत्साहनपर अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान, सय्यद अब्दुल कादर, माजी सभापती गुलमीर खान, डॉक्टर विवेक नावंदर, दीपकराव देशमुख, स्कायलाइन कन्स्ट्रक्शनचे मेहराज सिद्दीकी आदींची उपस्थिती होती। या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक घोडा एकता एक्सप्रेस या घोड्याने पटकावले। या घोड्याचे मालक सय्यद फरहान असून हा घोडा मोतीहारी बिहार येथून आला होता। या घोड्याचे घोडेस्वार मनीष होते। या घोड्याला 81,000 रोख व 500 ग्रॅम चांदीचे मेडल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। द्वितीय बक्षीस घोडा बागी याने पटकावले। या घोड्याचे मालक विवेका पहलवान असून या घोड्याचे घोडेस्वार शंभूनाथ काका होते। शंभूनाथ काका यांचे वय 71 वर्ष आहे। आजच्या युवा पिढीला आश्चर्य केले। हा घोडा बिहार येथून आला होता। या घोड्याला 61,000 व 300 ग्रॅम चांदी मेडल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। तृतीय पारितोषिक सेलगाव येथून आलेल्या घोड्याने पटकावला आहे। या घोड्याला 40,000 रोख व 200 ग्रॅम चांदीचे मेडल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। या स्पर्धेत देशातील गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, लातूर, औरंगाबाद, परभणी आदी ठिकाणातील स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धेत देशभरातील 50 घोड्यांनी सहभाग नोंदविला। रुबाबदार देखणे आणि बलाढ्य घोडे परभणीकरांना पाहावयास मिळाले। या स्पर्धा पाहण्यासाठी परभणीकरांची मोठी गर्दी झाली होती। या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान, सय्यद अब्दुल कादर, स्पर्धा यशस्वीतेसाठी AR स्टड फॉर्मचे अब्दुल रज्जाक, सय्यद अबू हसन आदींसह फार्मच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले। यावेळी नवनिर्वाचित आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान, सय्यद अब्दुल कादर AR स्टड फॉर्मच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आले।
मान्यवरांतर्फे आपल्याला खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला शुभेच्छा. परभणी विधानसभेला तिसरी वेळ आपण ही स्पर्धा आदरणीय आंबेडकर पवार आणि सय्यद खालिद यांनी भरवली. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुद्धा इथे मैदान करत होतं. काय सांगायचं? साहेब असतील हे सातत्याने समाजकार्यामध्ये व्यस्त असणारे व्यक्ती. शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, शहरामध्ये एकोपा राहावा, शहराचा विकास व्हावा, शहराच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, रोजगार यावा, यासाठी ही फॅमिली सातत्यानं प्रयत्न करते. तुम्ही पाहिला असेल की शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात त्याचे योगदान आहे. कोणत्या जाती धर्माचा काही कार्यक्रम असेल तर सर्वप्रथम ही फॅमिली पुढे असते. म्हणून या फॅमिलीला सर्वप्रथम मी खूप अशा शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या चांगलं आयोजन जर परभणीमध्ये झालं तर निश्चितच परभणीचा चौफेर विकास जे मानला जातो ते झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आरोग्य क्षेत्र असेल, रोजगाराचं क्षेत्र असेल, लोकांना न्याय द्यायचं कामच आमच्या या निमित्तानं होईल. क्रीडा आणि सांस्कृतिक नगरी परभणीचं आहे. आपण सुद्धा मागच्या 10 वर्षात या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी भरीव काम केले. रेवाल चालसारखी ही घोडेस्वार स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. मराठवाड्यामध्ये अशा स्पर्धा घेण्यासाठी शासन स्तरावर सुद्धा आपल्या वतीने प्रयत्न केला जाईल. निश्चित प्रमाणात प्रयत्न केले जातील. परभणीमध्ये चांगल्या प्रकारचं क्रीडांगण सुद्धा 25 एकरचं विद्यापीठामध्ये घ्यायचा आम्ही प्रयत्न जागा केलेली आहे. आता नाट्यगृहाचं तुम्ही माहिती काम कसं स्टॉप झालं होतं, पण माझं या नवीन सरकारला विनंती आहे की आम्ही निधी वितरित करताना कसल्या प्रकारचा भेदभाव करू नये. शेवटी परभणी असेल, कोणत्याही जिल्हा असेल, हे सगळे नागरिक महाराष्ट्रातील नागरिक आहेत. समान न्याय द्यायचं काम या सरकारनं करावे एवढीच विनंती करतो. साहेब कालच विधानसभेचा निकाल लागलेला आहे. इथले जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांनी आज असं बोलले की ही जी निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर नसून वोट जिहादच्या मुद्द्यावर निवडणूक लढलेली आहे. एक कुठंतरी विकासाच्या बाबतीमध्ये या सरकारनं कुठे भूमिका घेतलेली नाही. तुम्ही पाहिला असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, हे कुठेही विषय यांनी बाहेर नाही आणता फक्त पोलरायझेशन करून एक ज्याला प्रकारे ध्रुवीकरण करायचं, काहीतरी घोषवाक्य तयार करायचं आणि ते जनतेमध्ये पसरवायचं काम या सरकारनं केलेलं आहे. या सरकारनं दिशाभूल करून हे बहुमत प्राप्त केलेलं आहे. मी कालच आपल्याला बोललेलो आहे. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात EVMचा सुद्धा हात असू शकतो, अशा प्रकारची शंका मी नाही तर जागतिक स्तरावर लोक घेत आहेत. जे पाश्चात्य देश आहेत तिथं सुद्धा EVM मशिनी बंद करण्यात आलेल्या आहेत. आमची सातत्याची मागणी आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या. निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे. तर बॅलेट पेपरवर ही निवडणूक का घेत नाही, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. महाराष्ट्र और देश भर से यहाँ पे स्पर्धा का है, क्या कहना चाहिए? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है कि बहुत अच्छे से रेस ऑर्गेनाइज हुए। तीसरा साल था और इस टाइम पूरे इंडिया से लोग आए यहाँ पर के रेस खेलने के लिए। हमारा मकसद ये है कि हमारे शहर के नौजवान जो नशे की लत में पड़े हुए, दूसरे जो कामों में मुब्तला है, वो निकल के अपने सेहत के ऊपर तंदुरुस्ती ध्यान दे। और जिस शहर के अंदर जो लोग तंदुरुस्त सेहतमंद रहते हैं वहाँ का देश मजबूत रहता। उसी के लिए हमारी कोशिश है कि बार बार हम रेस कराते हैं कि हमारे शहर के नौजवान जो नशे का काम चलता है उससे बच के एक अपनी अच्छी सेहत गुजारे और अपनी फैमिली के साथ अच्छी जिंदगी गुजारे। आगे चल के बहुत बड़े पैमाने से आमदार साहब भी बोले कि इस स्पर्धा को एक अंतर्राष्ट्रीय स्तर देना चाहिए। कैसी कोशिश रहेंगी आपकी तेरी? इंशाल्लाह अल्लाह की जात से उम्मीद है कि अभी आमदार साहब, खासदार साहब और कलेक्टर साहब भी बोलेंगे कि यहाँ पर इंडिया लेवल और समझो वर्ल्ड लेवल का भी कोशिश है हमारी। वर्ल्ड की रेस कराने का हम जद्दोजहद कोशिश करेंगे। या ठिकाणी जी काही घोड्यांची रेस आयोजित केलेली आहे ती खरंच अप्रतिम अशी रेस आहे। यामध्ये मध्य प्रदेश, बिहार, गुजरात वेगवेगळ्या राज्यातून साधारण 50 ते 60 घोडे स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे। अशी स्पर्धा फार मोठ्या शहरात होते, पण भाईजान आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी एक चांगल्या अप्रतिम स्पर्धांचं आयोजन केलं आणि परभणीकरांना एक मोठी पर्वणी, घोड्यांच्या रेसची मोठी पर्वणी या ठिकाणी दिली। मी यार स्टुडिओ आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि एक तरुणांनाही संधी मिळाली या स्पर्धेत नाही, निश्चितपणे आपली भावना खूप चांगली आहे और निश्चितपणे यार स्टुडिओ यांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। संधी भेटली कुठलाही खेळ असो, खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य माणसाचा असो की मोठ्यातल्या मोठ्या माणसाचा एक आगळा वेगळा असतो। कारण शेवटी खेळामधूनच खरं असताना राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते। माझा आजपर्यंतचा अनुभव, सर्व धर्माचे, सगळ्या समाजाची लोक ह्या सगळ्या खेळामध्ये इन्व्हॉल्व होत असतात। त्यामुळे ह्या खेळातूनच खरी राष्ट्रीय एकात्मता भावना जोपासल्या जाते। ह्याचं म्हणण्याचं कारण एवढंच आहे की कुठल्याही स्पर्धा ह्या निपक्षपातीपणाने व्हाव्या लागतात।
आणि घोड्याची रेस ही पहिली वेळेस आम्ही परभणीत बघतोय. भाईजानं तिसरी वेळ घेतले, पण माझ्या तरी बघण्यातला हा पहिला प्रसंग आहे. त्यामुळे मी भाईजान आणि त्यांच्या परिवारानं जे काही या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. अशा सातत्यानं स्पर्धा होत राहिल्या तर लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल, लोक श्वान पाळायला लागतील. कारण श्वान पाळणं एवढं एखादा परिवार चालवण्यासारखा भाग आहे, एवढं काही सोपं गोष्ट नाही ती. त्यामुळे त्याला एक छंद लागतो किंवा त्याला एखादी आवड लागते आणि त्या आवडीतूनच तो त्या ठिकाणी तो तसं जोपासना पालन पोषण करू शकतो. म्हणून भाईजाननं ह्या ठिकाणी ज्या स्पर्धा आयोजित केल्या, ज्या पद्धतीने केल्यात आणि ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी इतर राज्यातली सुद्धा ह्या ठिकाणी श्वान आल्या, त्यांच्यासोबत त्यांची माणसं आली. त्यांनी आता बघितलं मी एक वयस्कर माणूस काय टेक्निकनं त्या ठिकाणी बिहारचा माणूस घोडा पळत होता. तो बघितलं तर कौतुकास्पद वाटतं. त्याचं वय बघितल्यानंतर असं वाटतं की झाला ह्या वयात सुद्धा तो ह्या पद्धतीने घोडा चालतो. आम्हाला नुसतं घोड्यापासून चलू शकत नाही आम्ही, कंबरडं मोडून जाईल आपलं, पण तो एवढ्या स्पर्धेत भाग घेऊन इन्व्हॉल्व झाला. ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट असू शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारा हा खेळ आहे. मराठवाड्यासारख्या ठिकाणी भाईजान यांनी प्रयत्न केलाय. शासन स्तरावर देखील अशा स्पर्धा आयोजित व्हाव्यात असा प्रयत्न आपण त्या पद्धतीने होईल का भविष्यात पुढे? होऊ शकतं ना. आपण शासनाकडे तशा स्वरूपाची मागणी करू किंवा घोड्याची स्पर्धेची रेस ही जर ह्या ठिकाणी शासन स्तरावर तिला जर चांगला दर्जा जर तिला प्राप्त करून दिला तर मला वाटतं की ह्या लोकांमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा संदेश जाईल आणि त्या घोड्याला सांभाळण्याची जी ताकद लागती त्या घोड्या मालकाकडं ती थोड्या जरा त्याला आणखीन बळ मिळेल आणि त्याने करून समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल अशा स्वरूपाचा एक प्रयत्न आपण करू. शासनाकडे ह्याची मागणी आपण निश्चित करू एवढं आपल्याला या निमित्तानं आश्वासित करतो. पुन्हा एकदा भाईजान यांनी त्यांच्या परिवारानं ह्या केलेल्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.